नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहेत. हे ग्रुप आठवडाभर बंद असतात आणि रविवारी सकाळी 8 ते 12 हे ग्रुप उघडे असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. उन्हाळा आल्यानंतर कुठले पदार्थ खायचे आणि कुठले पदार्थ खायचे नाहीत याच्याबद्दल आज मी तुमच्यासाठी एक मार्गदर्शक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. थंडीमध्ये आपण सगळ्यांनी बाजरीच्या भाकऱ्या खूप खाल्लेल्या आहेत, पण ह्या बाजरीच्या भाकऱ्या उन्हाळ्यामध्ये खाऊ नयेत. उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या भाकऱ्या किंवा नाचणीच्या, म्हणजे ज्याला आपण रागीच्या भाकऱ्या म्हणतो, अशा भाकऱ्या खाल्लेल्या चांगल्या. त्याच्याबरोबरच गवारीची भाजी, शेकटाच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी, वांग्यांची भाजी, ह्या सगळ्या भाज्या अत्यंत उष्ण असतात. सगळे मसाले अतिशय उष्ण असतात, त्यामुळे गोडा मसाला खावा. म्हणजेच गवारीची भाजी टाळावी, शेकटाच्या शेंगांची भाजी टाळावी, वांगी टाळावी. जर का आठवड्यातनं ह्या भाज्या खायच्याच असतील, आठवड्यातनं एक भाजी केलेली असेल तर दुसऱ्या दोन्ही खाऊ नका, एवढं तरी एक पाळायचं. मसुराची डाळ आणि तुरीची डाळ ह्या दोन्ही डाळी उष्ण असतात, पण तुरीची डाळ मुगाची डाळ घालून किंवा त्याला तुपाची फोडणी करून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे हे सगळे जे पदार्थ आहेत, मसाल्याचे खास करून दालचिनी आहे, लवंग आहे, मिरी आहे, तमालपत्र आहे, हे सगळे मसाले घातलेले आणि त्याच्याबरोबर लाल तिखट जर घातलेला असा गरम मसाला तुम्ही खात असाल तर तो उन्हाळ्यामध्ये खाऊ नये. मांसाहारी जर असाल तर मांसाहार करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये खूप मसाले करून जर तिखट तुम्ही करत असाल तर तसा मांसाहार करू नका. हळद मीठ घालून रव्यामध्ये मासे करून रवा फ्राय करू शकता, अंडी खाऊ शकता. आणि चिकन जर खायचं असेल तर त्याचा ब्रॉथ, त्याचं पातळ सूप, त्याच्यामध्ये तुम्ही जर पालक किंवा मशरूम असं घालून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे जे पदार्थ आहेत, उष्ण पदार्थ, हे अवश्य टाळावेत आणि आहारामधले हे पदार्थ जरूर टाळा ह्या उन्हाळ्यामध्ये. आणि भाकरीला तूप लावून कुठलंही पालेभाजी करणार असाल तर त्याच्यात तुपाची किंवा तेलाची फोडणी घातल्याशिवाय ते पदार्थ आपल्या शरीरात शोषले जाऊ शकत नाहीत. म्हणून हे थोडे तुम्हाला स्नेह त्याच्यामध्ये घालायला पाहिजे. त्याच्याबरोबरच दूध जर प्यायचं असेल तर रात्री कोमट दूध प्यावं, सकाळी थंड दूध प्यावं, असा हा दुधाचा सुद्धा नियम पाळा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. नमस्कार.